नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत अमरनगर वरळी या परिसरामध्ये आणि इथल्या समीक्षा बळसाने वहिनींना भेटणार आहोत. प्रेमात नेमकं काय घडतं, म्हणजे असं कधी वाटतं की आपण प्रेम करायला पाहिजे, एक काहीतरी निमित्त तर होत असेल ना. आता या ज्या समीक्षा ताई आहेत ना, त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडतं हे त्यांच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. चला तर मग समीक्षा वहिनींना भेटूया आणि जाणून घेऊया त्यांची प्रेम कहाणी. नमस्कार. ठीक आहे, आधी आणि तो लाडू त्याला भरवा, मी जरासा घेतला. हे बघा हसल्याचा गेला. कोण कोण हसल्या जरा ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. आई. नमस्कार. बहीण माझी. नमस्कार. माझे ननंद. हां. माझी आत्ते आणि हे सगळे आमच्या बिल्डिंग मधले शेजारी. बरोबर. नमस्कार हो. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना. तर आई हसली आहे म्हणजे कृष्णकांतांनी कुठेतरी पावा वाजवलेला आहे, तो नेमका कुठे हे जाणून घ्यायचं आहे. चला. बालपणापासून तुम्ही ज्या चाळीत राहत होता, मिस्टर पण तिथेच राहायचे? हो, तिथेच राहायचे. किती बिल्डिंग सोडून, किती म्हणजे असे 8-9 घर सोडून मिस्टर राहायचे. राहायचे. हां. आणि काय ती प्रेमात पडली तुम्ही? हां, म्हणजे आम्ही जेव्हा इथे शिफ्ट झालो ट्रान्झिस कॅम्पमध्ये, तेव्हा मग आमचं अफेअर्स झालं. म्हणजे कसं काय झालं? मी 2nd फ्लोअरवर होती, हे 3rd फ्लोअरवर. माझी 10वीची एक्झाम होती आणि ह्यांनी मला प्रपोज केलं फर्स्ट टाईम. त्याला मी नकार दिला. सेकंड टाईम त्यांनी मला 8 फेबला प्रपोज केलं. त्यांनी सांगितलं की 8 दिवसांनी व्हॅलेंटाईन डे आहे, तर आधीच होकार दे, तुझं काय म्हणणं आहे ते. तर मी म्हटलं की ठीक आहे. हां, दिली. म्हणजे मी दिला होकार, कारण आधी त्यांनी मला प्रपोज केलेलं. पण तेव्हा नकार होता ना, मग तो होकारमध्ये कसा वळला? मला कळलं, म्हणजे हे जॉबला पण त्याला चांगले होते आणि घरची फॅमिली बॅकग्राऊंड मला माहिती होतं. म्हणजे तुमचं लक्ष होतं त्यांच्याकडे? असं थोडंफार होतं, पण मग तेव्हा मी होकार दिला. वरून खाली जाताना सतत बघणं व्हायचं? हां, कारण तेव्हा कॉन्टॅक्ट फोन नंबर पण नव्हते. मग कधी माझी कुठे जिन्यातच असायचं पुढे? नाही, कधीतरी जाताना असं कसं काय तुम्हाला कसं कळायचं ते बाहेर पडले घरात? असं जाताना दिसलं तर पायवी आपटायचे? नाही, कळायचं असं कधीतरी. मी जिन्यात उभी असेल तर दिसले तर मग बघायची. नाही, हे असं मला पटत नाहीये. त्यासाठी त्यांचं येणं फार गरजेचं आहे. आता बोलवा त्यांना. इशारे मला सगळं जाणून घ्यायचं. या. नमस्कार. नमस्कार. कृष्णकांत बळसाने. हो हो हो. 3रा मजला आणि 2ऱ्या मजल्याचं गणित. वरून खाली जाताना यांना कसं कळायचं की तुम्ही खाली आता उतरणार आहात? खरं सांगा. कळायचं म्हणजे मी सकाळी 9-9:15 ज्यावेळेस बाहेर निघायचो कामानिमित्त, त्यावेळेस त्यांना ते माहिती होतं की आता 9 वाजता निघणार. तुम्ही 9 पासून बाहेर असायचं? नाही, 9 असं टायमिंग फिक्स माहिती होता, त्याच्यामुळे मग बाहेर यायची 10-15 मिनिटं लवकर. पण इशारे वगैरे करायचं? इशारे फक्त फोन करीत, कारण कसं मोबाईल असं नव्हतं आमच्याकडे. माझ्याकडे नाही, तिच्याकडे नाही आहे. म्हणजे समजा मी जर खाली उतरत असेल तर मग ही मला सांगायची की बाबा आता आई नाही आहे, तर कसं सांगायची? फोन करत, म्हणजे फोन कर, आता आई नाही. मग तुम्ही खाली गेल्यावर फोन करायचे? हो, कारण त्यावेळेस PCO खूप चालत होते ना. मग 1 रुपयामध्ये आपलं PCOवरती बोलायचं. तिची आई तिकडनं येणं जाण्याचा रस्ता तो एकच आहे, त्याच्यामुळे समजा जर तिची आई आली तर म्हणजे कळून यायचं की आता आई आलेली, आपण फोन ठेवूया. तरी काय प्लॅनिंग होतं तुमचं? आई निघाली की फोन सुरू. तुम्ही यांना प्रपोज कधी केलं? म्हणजे कधी वाटलं आता इतक्या जणी असतील या बिल्डिंग मध्ये, किंवा कारण मला ना ते जाणून घ्यायचं की प्रत्येकाचं एक निमित्त होतं प्रेमाचं. तुमच्या बाबतीत काय झालं? झालं असं की आम्ही म्हणजे सगळे मित्र रविवारचा दिवस होता, आम्ही बसलेलो होतो. सगळ्यांचं ते व्हॅलेंटाईनचं चालू होतं. माझं तर कोण व्हॅलेंटाईन नाही, काय नाही त्यावेळेस. तर नुकतीच ही अशी म्हणजे समोर खाली उतरली, तर मित्र वगैरे म्हणायला लागले की अरे तुझ्यासाठी ही बरोबर आहे, एकदम म्हणजे मॅरिड मटेरियल आहे. काय मॅरिड मटेरियल शब्द होता? मित्र म्हणायला लागले. तर म्हणजे हिचा जो ड्रेस होता तो आणि लुक होता, त्याच्यामध्ये मग मी ताबडतोब तिला प्रपोज केलं. मग काय होकार झाल्यावरती घरी कधी कळलं? घरी नंतर म्हणजे आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं. म्हणजे आम्ही फिरायचो, भेटायचो, त्यावेळेला आईला कळलं की असं असं आहे. त्यावेळेला नकार होता दोन्ही घरातून, म्हणजे दोन्ही घरातून नकार होता. नंतर मग माझ्या बहिणीमुळे आई बोलायला लागली. होकार दिला तिने, पण नंतर मग बहिणीमुळे आई माझी बोलायला लागली. लग्न कुठे झालं? लग्न इथे कोळकेश्वर मंदिरात, नायगाव. हा, पूर्ण फॅमिली वैदिक पद्धतीत झालं. पूर्ण फॅमिली होती मिस्टरांची, आणि माझ्याकडनं माझी आई आणि बहीण आलेली माझी, आणि माझी एक मावशी, मगाशी मी ओळख करून दिली ना, ती ऍक्च्युली माझी मानलेली आई बोलते मी तिला, पण माझी आई नाही आली.
असं म्हणजे माझे मामा म्हणजे एक्सपायर्ड तिच्या झाले. आईचा विरोध होता, त्याच्या कारणामुळे मग ते मानलेल्या आईने पुढाकार घेऊन तो मग त्यांनी केलं, म्हणून मग मी तिला आईच असं म्हणते. लग्न कधी झालं? 30 नोव्हेंबर गेल्या वर्षी. आता वर्ष वर्ष झाले. 1 वर्ष एक वर्ष झालं गेल्या वर्षी. 2010ला. या सगळ्या धावपळीमध्ये प्रेमामध्ये तणावाचाही दिवस आला असेल ना, हो की जो आयुष्यात एक असा दिवस असतो की तो विसरताच येत नाही. असं तुमच्या बाबतीत झालं असेल ना, हो, की सगळे आलेत भांडलेत किंवा असं झालं नाही होतं? झालंय असं एकदा झालं. म्हणजे आम्ही ह्याच बिल्डिंगमध्ये राहायचो, 2nd फ्लोअरला मी राहायचे, हे 3rd फ्लोअरला हीच रूम होती. आणि खूप जोरात भांडण झालं. म्हणजे आम्ही भेटलेलो 2 जण एकदा बाहेर. तर घरी कळलं माझं, आणि आईने माझ्या मामांना मावशींना सगळ्यांना बोलून घेतलं. ह्यांची पण पूर्ण फॅमिली आली. त्याच्यानंतर मग आईने सांगितलं की आम्हाला नाहीच करून द्यायचं. मग हा. त्याच्यानंतर ह्यांची फॅमिली पण म्हणाली की आम्हाला पण करू नये. पूर्ण फॅमिली बोलली की हिच्याशी तू लग्नच करायचं नाही म्हणून. हो. त्यावेळेला मग ह्यांनी डायरेक्ट सगळ्यांच्या पुढ्यात हात पकडला आणि म्हणाले की नाही मी लग्न करणार. असं डायरेक्ट सगळ्यांच्या समोर? हा. हे खूप प्रेम आहे ना? हा? खूप आहे. खूप कोणाचं जास्त आहे, तुमचं की यांचं? दोघांची. एकमेकांवर. होय हो. हा. हो. मग प्रेमाची परीक्षा घ्यायची वेळ आली तर घ्याल, काय कराल आमच्या वहिनींसाठी? काही तुम्ही जसं परीक्षेमध्ये पास होण्यासारखं काय करावं लागेल ते करेन. बघा, हो. काय घ्यायचं? त्यांना सांगा नाव घ्यायला. म्हणजे कसलं? माझं नाव घ्यायला. ते उखाणा घेत नाहीत कधी. अरे आज घेणार प्रेमाची परीक्षा, ते म्हणालेत काय वाटेल ते करेन म्हणून. चला, उखाणा वेळ घ्यायला. सुरू झाली, आता ही इच्छा पूर्ण केली पाहिजे तुम्ही. भाजीत भाजी मेथीची, हा. समीक्षा माझ्या प्रीतीची. माझा चेहरा कसा दिसतोय? हा? करपलेल्या भाजीसारखा झालाय ना. पण चला, भाजीत भाजी मेथीची आपण गोड मानून घेऊया. थँक्यू. शुभेच्छा आहेत तुम्हाला.